गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टडी फ्रॉम होम या कन्सेप्ट अंडर आज आपण फायनल अकाउंटचा आणखी एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर हा प्रॉब्लेम आलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा प्रॉब्लेम लिहून घेऊ शकता. HSC बोर्ड एग्जाम ऑक्टोबर 2014 या एग्जामला आलेला हा प्रॉब्लेम आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणखी काही फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम सोडवलेले लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आणखी प्रॉब्लेम सोडवू शकता. Okay, let's start. Prepaid insurance asset, insurance PD, RBDD. ट्रायल बॅलन्स मध्ये आलेला RBDD हा ओल्ड RDD असतो. इथं आपण फॉर्मॅट तयार करतो पहा. टू बॅड डेब्ट्स प्लस न्यू बॅड डेब्ट्स प्लस न्यू RDD लेस ओल्ड RDD. यातला टू बॅड डेब्ट्स आणि ओल्ड RDD या दोन फिगर्स तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये सापडतील आणि न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू RDD या दोन फिगर्स तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये सापडतील. हा जो ओल्ड RDD आहे जो आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये सापडतो तो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आलेला असतो. त्यामुळे इथं RBDD किंवा RDD किंवा RBD याला एक शब्द लिहा. ओल्ड हा ओल्ड RDD आहे. हा येईल PD ला. डिस्काउंट कोणत्या कॉलम मध्ये आलेला आहे? डेबिट कॉलम मध्ये आलेला आहे का क्रेडिट कॉलम मध्ये? जर डेबिट कॉलम मध्ये आला असेल डिस्काउंट तर तो PD ला येईल. या प्रॉब्लेम मध्ये डेबिटला आलाय त्यामुळे PD ला येईल. जर हेच 800 क्रेडिट कॉलम मध्ये असते तर याला आपण PC मानलं असतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. पोस्टेज अँड टेलिफोन ऑफिस एक्सपेन्सेस आहे PD. सॅलरीज PD. डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स येतात असेटला आणि क्रेडिटर्स येतात लायबिलिटीला. क्रेडिटर्सचे L मी इकडे मांडलेला आहे. डेटर्सचा बॅलन्स डेबिट असतो. हा डेबिट कॉलम आहे आणि हा क्रेडिट कॉलम आहे. डेबिट बॅलन्स आणि हे क्रेडिट. हे डेबिट बॅलन्स हे क्रेडिट बॅलन्स. त्यामुळे डेटर्सची फिगर 66,000 आणि क्रेडिटरची फिगर 68,000. वेजेस हा फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस त्यामुळे तो येईल TD ला. ओपनिंग स्टॉक TD. कॅरेज TD. परचेसेस अँड सेल्स TD आणि सेल्स PC. परचेसेसचा बॅलन्स डेबिट त्यामुळे परचेसेसची अमाऊंट 1,93,200 आणि सेलचा बॅलन्स क्रेडिट त्यामुळे ही सेलची क्रेडिट अमाऊंट. रिटर्न इनवर्ड अँड आउटवर्ड. आता इथं मात्र बरोबर उलट असतंय. परचेसचा बॅलन्स डेबिट असतो पण परचेस रिटर्नचा बॅलन्स क्रेडिट असतो. सेल्सचा बॅलन्स क्रेडिट असतो मात्र सेल्स रिटर्नचा बॅलन्स डेबिट असतो. म्हणजे असं उलट असतंय. त्यामुळे रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्ड म्हणजे काय? सेल्स रिटर्न. सेल्स खाली 5,600 रुपये वजा करायचे आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न. परचेस खाली 9,200 रुपये वजा करायचे. त्यामुळं रिटर्न इनवर्डला आपण लिहूया TC RI आणि रिटर्न आउटवर्डला TD. बँक ओव्हरड्राफ्ट मीन्स बँक लोन. टेम्पररी बँक लोन. आपण तात्पुरतं कर्ज घेतलेलं आहे. लायबिलिटीला येतं L. प्लांट अँड मशिनरी asset, land and building
asset. Next, capital. First partner capital L, second partner capital L. Adjustment. प्रॉब्लेमच्या सुरुवातीला आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, पार्टनर्स शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. याचा अर्थ असा आहे, त्यांच्या पार्टनरशिप डीड मध्ये ठरलेला आहे, होणारा नफा 2:1 या रेशोमध्ये दोघांनी वाटून घ्यायचा आहे. म्हणजे समजा 3 रुपये नफा झाला तर फर्स्ट पार्टनर आहे जितेश. जितेशला 3 रुपयेपैकी 2 रुपये द्यायचे आणि सेकंड पार्टनरला 1 रुपये द्यायचा. आता असा 3 रुपयाचा नफा होणार नाही. आपला जो काही नफा होईल तो नफा आपण 2:1 या रेशोमध्ये या पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, वाटायचा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. आता आपण पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये येऊया. राईट ऑफ ₹2,000 फॉर फर्दर बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हाइड RDD at 5% ऑन डेटर्स. ऍडजस्टमेंटचं नाव आहे बॅड डेब्ट्स आणि सेकंड ऍडजस्टमेंट आहे RDD. या ऍडजस्टमेंट मध्ये 2 ऍडजस्टमेंट आलेले आहेत, एक आहे बॅड डेब्ट्स आणि दुसरी आहे RDD. दोन्ही ऍडजस्टमेंटचा इफेक्ट सेम आहे, A- आणि सेकंड इफेक्ट आहे PD, A-PD. आता ही ऍडजस्टमेंट डेटर्सला करायची, त्यामुळं डेटर्सला आपण टिक मार्क करूया. इथं मी हायलाइट करतोय, तुम्ही डेटर्सला टिक मार्क करा. 2 ऍडजस्टमेंट आहेत त्यामुळे डेटर्सला आपण 2 टिक मार्क करणार आहोत. डेटर्सला 2 टिक मार्क. ह्या टिक मार्क डेटर्ससाठी असतील, क्रेडिटर्ससाठी असणार नाहीत. आपण जेव्हा एक टिक मार्क करतो तेव्हा प्रॉब्लेम मध्ये त्या अकाउंटच्या खाली एक ओळ रिकामी सोडत असतो. मात्र जेव्हा तुम्ही 2 टिक मार्क करता तेव्हा प्रॉब्लेम मध्ये त्या अकाउंटच्या खाली 3 ओळी रिकाम्या सोडा, कारण तिथं आपल्याला 2 ऍडजस्टमेंट करायचे आहेत. त्यामुळे डेटर्सला आपण 2 टिक मार्क केलेले आहेत. डेटर्स तयार करताना डेटर्सच्या खाली आपल्याला 3 ओळी ब्लँक ठेवाव्या लागणार आहेत. सेकंड ऍडजस्टमेंट, गुड्स वर्थ ₹4,000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. ही एक नवीन ऍडजस्टमेंट आजच्या प्रॉब्लेम मध्ये आलेली आहे, फ्री सॅम्पल. तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल, दुकानात गेल्यानंतर काही वेळेला आपल्याला एका वस्तूवर दुसरी वस्तू फ्री दिली जाते. ती फ्री देण्यापाठीमागचा उद्देश असतो दुकानदाराचा किंवा कंपनीचा किंवा जे प्रोडक्ट तयार करतात त्यांचा, त्या प्रोडक्टची ते जाहिरात करत असतात. त्यामुळे ही आपली ऍडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल ही ऍडव्हर्टाइजमेंटशी रिलेटेड आहे. ऍडव्हर्टाइजमेंट करण्याच्या साठी हे फ्री सॅम्पल दिलं जातं. या ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आहेत. याचा पहिला इफेक्ट येतो TC आणि सेकंड इफेक्ट येतो PD. TC ला पण लिहायचं आहे बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल, हा झाला पहिला इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट PD ला हे आपण जाहिरात म्हणून करतोय आणि जाहिरात हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला म्हणजे पीडीला मानतोय. त्यामुळे पीडीला लिहायचं टू ऍडव्हर्टाइजमेंट. इथं दोन्ही ठिकाणी आपण वेगवेगळे इफेक्ट लिहितोय. टीसीला लिहितोय बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल आणि पीडीला लिहायचं टू ऍडव्हर्टाइजमेंट. नेक्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक, नेहमीची ऍडजस्टमेंट आहे. या ऍडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट टीसी आणि सेकंड इफेक्ट असेट. आता क्लोजिंग स्टॉकचे 2 फिगर्स दिलेले आहेत 56,000 आणि 60,000. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये पण एका सांगितलं होतं, क्लोजिंग स्टॉकचे जर 2 किमती आपल्या प्रॉब्लेम मध्ये आल्या, उत्तर क्वेश्चन मध्ये आल्या, तर त्यातली जी लहान रक्कम असेल ती रक्कम आपण नोंदवायची आहे. क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लोअर. त्यामुळे आपण उत्तरामध्ये 56,000 रेकॉर्ड करणार आहोत. नेक्स्ट, सॅलरीज वेअर आउटस्टँडिंग. ऍडजस्टमेंटचं नाव आउटस्टँडिंग अँड सॅलरी इज अवर एक्सपेन्सेस. देअरफॉर दिस ऍडजस्टमेंट इज आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंगचे 2 इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट, त्या एक्सपेन्सेस मध्ये तुम्ही ती रक्कम ऍड करा आणि सेकंड इफेक्ट एल. आता सॅलरीला टिक मार्क करूया. ट्रायल बॅलन्स मध्ये सॅलरीला टिक मार्क मी हायलाइट केलेला आहे, तुम्ही टिक मार्क करा.
डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5%, प्लांट अँड मशिनरी ॲट 10%. ऍडजस्टमेंटचं नाव डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंट आपण असेटला करतोय, त्यामुळे फर्स्ट इफेक्ट ए मायनस आणि सेकंड इफेक्ट पीडी, ए मायनस पीडी. याची टिक मार्क करूया लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीला. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी एक एक टिक मार्क करा. आपला ट्रायल बॅलन्स आपण पूर्ण वाचलेला आहे, ऍडजस्टमेंटचे पोस्टिंग पण केलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे मी एक ब्लँक ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेला आहे. तुम्ही पण व्हिडिओ पॉज करून अशा प्रकारे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करा. मग आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. हा इथपर्यंतचा पोर्शन ट्रेडिंग अकाउंट आहे, हा खालचा पोर्शन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि ही उजव्या बाजूला जी दिसते ती बॅलन्स शीट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण टीडी लिहितो, क्रेडिट साईडला आपण टीसी लिहितो. इकडं ही बाजू आपली पीडी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. ही बाजू पीसी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. ही लायबिलिटी साईड आहे आणि ही असेट साईड आहे. आपल्या वहीमध्ये टीडी, टीसी, पीडीपीसी हे काही लिहायची गरज नाही, तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी फक्त हे स्क्रीनवर मांडलेलं आहे. ट्रायल बॅलन्स. प्रीपेड इन्शुरन्स 800, असेटला या प्रीपेड इन्शुरन्स टिक मार्क नाही यायला, त्यामुळे आउटरला 800. इन्शुरन्स 2000. इन्शुरन्स पीडीला येणार, पीडीला टू इन्शुरन्स, आउटरला 2000. नेक्स्ट आरबीडीडी. आरबीडीडी आपण पीडीला घ्यायचं ठरलेलं आहे आणि हा ओल्ड आरडीडी आहे आपला. पीडीला फॉर्मॅट आपण तयार केलेला आहे. ओल्ड आरडीडीच्या समोर इनर कॉलमला मांडा ₹1000. आरबीडीडी हा आपला 1000 आहे, मी पीडीला ओल्ड आरडीडीच्या समोर मांडलेला आहे 1000. नेक्स्ट डिस्काउंट. डिस्काउंट आपण पीडीला घेणार आहोत 800. टू डिस्काउंट, टू डिस्काउंट टिक मार्क नाही यायला, आउटरला 800. नेक्स्ट पोस्टेज अँड टेलिफोन 3200, हे पण पीडीला येणार डिस्काउंटच्या खाली. टू पोस्टेज अँड टेलिफोन टिक मार्क नाही, आउटरला 3200. नेक्स्ट पोस्टेज अँड टेलिग्राम. सॅलरीज, सॅलरीजला टिक मार्क आहे, त्यामुळे सॅलरी आपण इनर कॉलमला मांडणार आहोत 56,000. टू सॅलरीज इनर कॉलम 56,000. सॅलरीला एक टिक मार्क आहे, एक वेळ आपण रिकामी सोडणार आहोत. नेक्स्ट डेटर्स अँड क्रेडिटर्स. डेटर्स असेटला येणार, क्रेडिटर्स लायबिलिटीला. डेटर्सला आपण 2 टिक मार्क केलेत, त्यामुळे डेटर्सच्या खाली आपण 3 ओळी रिकाम्या सोडणार आहोत. डेटर्स 66,000. डेटर्स इनर कॉलम 66,000. 1, 2, 3 अशा 3 लाईन्स ब्लँक ठेवा डेटर्सची ऍडजस्टमेंट करायला. नेक्स्ट क्रेडिटर्स. क्रेडिटर्स लायबिलिटीला येतील, त्याला टिक मार्क नाही आहे, त्यामुळे आउटरला 68,000. वेजेस 24,000 टिक मार्क नाही, आउटरला वेजेस. टू वेजेस आउटर कॉलम 24,000. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक 48,000. आउटरला नेहमी ओपनिंग स्टॉक आउटरला येतो. ओपनिंग स्टॉक 48,000. नेक्स्ट कॅरेज 1000. कॅरेज बद्दल मी बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये रिपीट केलेला आहे.
फक्त कॅरेज आलं तर ते टीडीला येईल, कॅरेज इनवर्ड टीडीला येईल, कॅरेज ऑन परचेस टीडीला येईल, कॅरेज आउटवर्ड आणि कॅरेज ऑन सेल्स हे मात्र पीडीला येईल. कॅरेज आलेलं आहे 1000 टीडीला आपण मांडूया. टू कॅरेज आउटर कॉलम 1000, परचेसेस अँड सेल्स. परचेस सेल नेहमी इनर कॉलमला मांडायचे, कारण त्यामधून आपण आरओ आणि आरआय मायनस करत असतो. परचेस 1,93,200, सेल्स 3,01,600. नेक्स्ट आरआय अँड आरओ, रिटर्न इनवर्ड अँड रिटर्न आउटवर्ड बरोबर अपोजिट आहे. 5,600 हे टीसी ला आपण मायनस करणार आहोत, आरआयच्या खाली मायनस करा. लेस आरआय 5,600, आउटरला 2,96,000, आरओ मायनस 9,200, आउटर कॉलम रुपीज 1,84,000. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साइड, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी साइड, क्रेडिटर्स नंतर येतील बँक ओव्हरड्राफ्ट, आउटर कॉलम 1,20,000. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, या दोन्हीला टिकमार्क आहे, दोन्हीला डेप्रिसिएशन ऍडजस्टमेंट आलेले आहे, त्यामुळे हे दोन्ही अकाउंट्स आपण इनर कॉलमला असेटला मांडणार आहोत. प्लांट अँड मशिनरी, डेटर्सला आपण ओळी सोडलेल्या आहेत 3 ओळी, त्याच्यानंतर लिहा प्लांट अँड मशिनरी, इनर कॉलम 24,000. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग 1,76,000, लँड अँड बिल्डिंग 1,76,000. नेक्स्ट कॅपिटल 52,000, 48,000. कॅपिटल नेहमी इनर कॉलमला त्यांच्या नावासमोर. कॅपिटल 52,000 फर्स्ट पार्टनर, सेकंड पार्टनर 48,000. नेक्स्ट ट्रायल बॅलन्स आपला संपलेला आहे. फर्स्ट ऍडजस्टमेंट बॅड डेप्स 2,000 बॅड डेप्स आणि 5% आरडीडी. 2,000 bad debts, 5% RDD. फर्स्ट इफेक्ट ए मायनस पीडी, असेटला मायनस करूया डेटर्स खाली. पहिल्यांदा सिक्वेन्स महत्वाचा आहे, इथं पहिल्यांदा बॅड डेप्स वजा करायचे, लेस न्यू बॅड डेप्स, लेस न्यू बॅड डेप्स रुपीज 2,000, 64,000, लेस न्यू आरडीडी 5%, लेस न्यू आरडीडी 5%. आता हे 5% कशाचे कॅल्क्युलेट करायचं, 66च्या का 64च्या? त्याचा आन्सर आहे 64च्या 5%. 10% येतं 6,400, त्याच्या निम्म 3,200, आउटर कॉलम रुपीज 60,800. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट पीडीला आपण ऑलरेडी फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे, या फॉर्मॅटमध्ये लिहूया बॅड डेप्स आणि आरडीडी. हे बॅड डेप्स ट्रायल बॅलन्स मध्ये येतात. आता आपण ऍडजस्टमेंट करत आहोत, याचा अर्थ या प्रॉब्लेम मध्ये हे बॅड डेप्टची फिगर दिलेली नाहीये, आपण इथं डॅश करणार आहोत. लेस न्यू बीडी, इथं आहे पहा न्यू बीडी रुपीज 2,000. ऍड न्यू आरडीडी, इथं आपण आहे आरडीडी 3,200, तो मांडा 3,200. टोटल रुपीज 5,200. लेस ओल्ड आरडीडी, हा ओल्ड आरडीडी ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला मिळतो. आउटर कॉलम रुपीज 4,200. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट, गुड्स worth rupees 4,000 distributed as free sample, TC PD. Adjustment जरा free sample. First effect TC ला या TC ला लिहा
बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आउटर कॉलम ₹4,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट, सॅलरीला आपण इथं ओळ सोडलेली आहे, त्याच्या खाली लिहा एक ओळ सोडून. सेकंड इफेक्ट टू ऍडव्हर्टाइजमेंट. आउटर कॉलम 4,000. तुम्हाला लक्षात आली का बघा? ऍडजस्टमेंट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल. फर्स्ट इफेक्ट टीसी, सेकंड इफेक्ट पीडी. टीसी ला लिहा बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल 4,000 आणि पीडी ला मात्र लिहा टू ऍडव्हर्टाइजमेंट 4,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक टीसी असेट. यामधली आपण फिगर घेणार आहोत आपल्या उत्तरामध्ये 56,000. विच एव्हर इज लेस, जी लहान असेल ती रक्कम घ्यायची आहे. 56,000 क्लोजिंग स्टॉक ऑलरेडी आपण लिहिलेला आहे आउटर कॉलमला 56,000. नेक्स्ट असेटला या क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलम 56,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट सॅलरीज आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगचा इफेक्ट प्लस एल. आउटस्टँडिंगचा इफेक्ट प्लस एल. सॅलरीज आहे, सॅलरी मध्ये प्लस करा, प्लस आउटस्टँडिंग इनर कॉलम 2,000. आउटर कॉलम टोटल आउटर कॉलम ₹58,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट लायबिलिटीला आउटस्टँडिंग सॅलरीज. आता बरेच विद्यार्थी चूक इथं करतात, ते आउटस्टँडिंग 58,000 मांडतात. 58 आउटस्टँडिंग नाही आहेत. जेवढे आपण ऍड करतो इथं ऍड किती केलेले आहेत 2,000 तेवढेच आउटस्टँडिंग असतात. त्यामुळे एल ला आउटस्टँडिंग सॅलरीज येईल 2,000. लास्ट ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशनचा इफेक्ट ए मायनस पीडी. असेटला या प्लांट अँड मशिनरी लेस डेप्रिसिएशन 10%. लेस डेप्रिसिएशन 10%. 10% कॅल्क्युलेट करायला खूप इझी आहे. एक झिरो फक्त घालवायचा, आन्सर येईल 2,400. आउटरला 21,600. लँड अँड बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन 5%. पहिला 10% कॅल्क्युलेट करा 17,600. त्याच्या निम्मे 5% 8,800. 8,800. आउटर कॉलम 1,67,200. 1,67,200. हा झाला फर्स्ट इफेक्ट. ए मायनस असेटला मायनस केला. सेकंड इफेक्ट कुठं आहे पीडीला. पीडीला ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली टू डेप्रिसिएशन डॅश प्लांट अँड मशिनरी. नेक्स्ट लाईन लँड अँड बिल्डिंग. आपण जेवढे वजा केलेलं आहे ते इथं मांडणार आहोत. प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन आहे 2,400. लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आहे 8,800. आउटर कॉलम 11,200. नेक्स्ट झाला प्रॉब्लेम संपला. आता 3 स्टेप्स. पहिली स्टेप आपण जीपी शोधणार आहोत. सेकंड स्टेप मध्ये एनपी किंवा एनएल नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधणार आहोत. आणि थर्ड स्टेप मध्ये आपण बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. टोटल करूया. टीसीजी टोटल करा पहिल्यांदा. टीसीजी टोटल जास्त दिसते टीडी पेक्षा. टीसीजी टोटल येते 3,56,000. ही टोटल आपण इकडे क्रेडिटला टीडीला मांडणार आहोत. टीसीजी टोटल 3,56,000. या 48,000 पासून 1,000 पर्यंतची टोटल तुम्ही इकडे साईडला करून घ्या. ती टोटल येते पेन्सिलने केला तरी चालेल 2,57,000. या 3,56,000 मधून हे 257 वजा करायचे आणि येणारं जे उत्तर असेल तुमचं उत्तर येतं 99,000. हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट. हा आला ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट मी कसा शोधला 48 पासून 1,000 पर्यंतची टोटल केली. पेन्सिलनं साईडला इथं मांडली आणि या टोटल मधून ही टोटल मायनस केली. उत्तराला 99,000. हा आला आपला जीपी. हा जीपी ब्रॉड डाऊन करा बाय जीपी ब्रॉड डाऊन 99,000.
बाय जीबी ब्रॉट डाऊन 99,000. सेम प्रोसेस आपली पहिली स्टेप पूर्ण झाली. जीपी शोधला आपण. सेम प्रोसेस आपण एनपी किंवा एनएल साठी करायची. कोणत्या साईडची टोटल जास्त आहे, पीसीची टोटल जास्त आहे का पीडीची टोटल जास्त आहे. पीसीला 99 आहे. इकडे आपण जर चेक केला तर आपल्याला असं लक्षात येतं पीसीची टोटल जास्त आहे. त्यामुळे पीसीची टोटल करूया आपण. पीसीची टोटल येते 99,000. सेम टोटल आपण पीडीला मांडायची आहे 99,000. मगाशी जसं इथपर्यंतची बेरीज केली तशीच आता बेरीज करूया. 4,200 पासून 11,200 पर्यंतची बेरीज आपण इथं करणार आहोत. ती टोटल येते इथून इथपर्यंतची टोटल येते 83,400. पेन्सिलने तुम्ही मांडा 83,400. आणि 99 मधून हे मायनस करायचे. 99,000 मधून हे मायनस करायचे. येणारं उत्तर तुमचा एनपी असेल. नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आला 15,600. नेट प्रॉफिट आला 15,600. आता हा नेट प्रॉफिट आपण दोन्ही पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्यामुळे इथं लिहूया टू एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. टू एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. फर्स्ट पार्टनर, सेकंड पार्टनर. आता इथं पुन्हा प्रॉब्लेम मध्ये येऊया. प्रॉब्लेमच्या सुरुवातीला आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे बघा. पार्टनर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. याचा वापर आता आपण करणार आहोत. म्हणजे त्यांना झालेला नफा हा 2:1 या रेशोमध्ये आपण वाटणार आहोत. त्यामुळं मी इथं लिहिलेलं आहे फर्स्ट पार्टनर 2/3, सेकंड पार्टनर 1/3. आता हे 15,600 या रेशोमध्ये वाटायचं आहे. हे कसं वाटायचं, त्याचं इक्वेशन तयार होतं 15,600 भागिले 3 गुणिले 2. सेम याच 15,600 भागिले 3 गुणिले 1. फर्स्ट पार्टनरचा एनपी येतो 10,400. सेकंड पार्टनरचा एनपी येतो 5,200. या दोघांची टोटल एवढी यायला पाहिजे 15,600. टोटल येते आपली. याचा अर्थ आपलं डिस्ट्रीब्युशन करेक्ट आहे. आपल्या 2 स्टेप्स पूर्ण झाल्या. फर्स्ट स्टेप जीपी आपण कॅल्क्युलेट केला. सेकंड स्टेप मध्ये आपण एनपी कॅल्क्युलेट केला. आता थर्ड स्टेप बॅलन्स शीट आपण क्लोज करणार आहोत. बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आणि असेट साइड या दोन्ही साइडची टोटल आपली सेम यायला पाहिजे. इथं लिहिलेलं आहे आपण एनपी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. एनपी कॅपिटल मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आपण इथं पेंडिंग ठेवलं होतं. आपल्याला प्रॉफिट आहे का लॉस आहे माहित नव्हतं. आता आपल्याला कळालेलं आहे एनपी आलेला आहे, प्रॉफिट आलेला आहे. त्यामुळे इथं लिहा प्लस एनपी. सेकंड पार्टनरला पण लिहा प्लस एनपी. जर इथं लॉस आला तर इथं लिहायचं मायनस नेट लॉस. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही ऍडजस्टमेंट आलेली नाही आहे प्रॉब्लेम मध्ये, त्यामुळे इथं आपण डॅश करणार आहोत. प्लस एनपी. फर्स्ट पार्टनरचा एनपी आहे 10,400. त्याची टोटल 62,400 लेस ड्रॉइंग्स. ड्रॉइंग प्रॉब्लेम मध्ये आलेलं नाही, ट्रायल बॅलन्स मध्ये ड्रॉइंग असतं. याचा अर्थ इथं डॅश करूया. आउटरला येईल 62,400. सेकंड पार्टनरचं कॅपिटल अकाउंट कंप्लीट करूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल नाहीये, डॅश. प्लस एनपी. त्याचा एनपी आहे 5,200. टोटल रुपीज 53,200 लेस ड्रॉइंग्स. ड्रॉइंग नाही आहे, डॅश. आउटर कॉलम 53,200. आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. आता फक्त आपण चेक करणार आहोत दोन्ही साईडची टोटल सेम येते का. लायबिलिटी साईडची टोटल येते 3,06,400. असेट साईडची पण टोटल सेम येते. आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.